नमस्कार सर्वांचे. RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत. आज आपण TET एक्झामसाठी मराठी व्याकरण प्रश्नसंच तसेच इतरही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण प्रश्नसंच रिव्हिजन पाहणार आहोत. प्रश्न आहे पहिला, नाचता येईना अंगण वाकडे समानार्थी म्हण शोधा. पर्याय 1 कोल्हा काकडीला राजी, पर्याय 2 कोल्ह्याला द्राक्ष आंबट, पर्याय 3 चोराच्या उलट्या बोंबा, पर्याय 4 चोराच्या मनात चांदणे. आणि नाचता येईना अंगण वाकडे समानार्थी म्हण आहे पहा पर्याय क्रमांक 2 कोल्ह्याला द्राक्ष आंबट. पुढील प्रश्न आहे, सुखद या शब्दाचा विग्रह करा. सुखांतक, पर्याय 2 आहे पहा दुःखी नसणारे, पर्याय 3 आहे सुखी, पर्याय 4 आहे सुख देणारे. आणि सुखद या शब्दाचा विग्रह काय होईल मग? पर्याय क्रमांक 4 सुख देणारे. पुढील प्रश्न आहे पहा, तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा. पर्याय 1 आहे पहा तू केव्हा मोठा होणार आहेस, पर्याय 2 आहे तू आता लहान उरला नाहीस, पर्याय 3 आहे तू आता मोठा झाला आहेस, पर्याय 4 आहे मोठा हो जरा आता तरी. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तू आता मोठा झाला आहेस. पुढील प्रश्न आहे, गिरी आदी कीश संधी सोडवा. पर्याय 1 आहे पहा गिरीश, पर्याय 2 आहे गिरीश, पर्याय 4 आहे गिरश. आणि बरोबर पर्याय आहे पहा गिरीश, गला पहिली वेलांटी आणि रला दुसरी वेलांटी आणि श. पुढील प्रश्न आहे, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पर्याय 1 मानव, पर्याय 2 माणूस, पर्याय 3 मनुष्यत्व, पर्याय 4 मानवी. आणि मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम पर्याय क्रमांक 3 मनुष्यत्व. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय निवडा. पर्याय 1 कर, पर्याय 2 पाणी, पर्याय 3 पद, पर्याय 4 हस्त. आणि नसलेला विचारला आहे पर्याय क्रमांक 3 पद. पुढील प्रश्न आहे, अनिल चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय 1 रीती भविष्यकाळ, पर्याय 2 साधा भविष्यकाळ, पर्याय 3 पूर्ण भविष्यकाळ, पर्याय 4 साधा वर्तमान काळ. अनिल चित्र काढत राहील म्हणून पर्याय क्रमांक 1 रीती भविष्यकाळ, रीत आहे म्हणून. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पंकज लांब दोरी आणायला गेला, पंकज दोरी आणायला लांब गेला. आणि या दोन्ही वाक्यातील लांबला अधोरेखित केला आहे पहा. पर्याय 1 आहे विशेषण क्रियाविशेषण, पर्याय 2 आहे क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय, पर्याय 3 आहे नाम नाम, पर्याय 4 आहे नाम विशेषण. आणि बरोबर आहे पहा लांब एका जाग्यावर विशेषण आहे आणि एका जाग्यावर क्रियाविशेषण आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ सांगा. पर्याय 1 निष्फळ प्रयत्न, पर्याय 2 सकाम प्रयत्न, पर्याय 3 जंगलातील प्रवास, पर्याय 4 सूर्योदय. आणि अरुण्य रुदन म्हणजेच निष्फळ प्रयत्न, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे पहा, उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 आहे उंटणी, पर्याय 2 आहे उंटीन, पर्याय 3 आहे सांडणी, पर्याय 4 आहे सर्वच बरोबर. आणि उंट या शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल? सांडणी. पुढील प्रश्न, लिंग ओळखा. मीठ भाकरी, पर्याय 1 पुल्लिंगी, पर्याय 2 स्त्रीलिंगी, पर्याय 3 नपुसकलिंगी, पर्याय 4 यापैकी नाही. सामासिक शब्द आहे पहा, याचं शेवटच्या शब्दावरून लिंग ठरतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढील प्रश्न आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 प्रकाश आमटे, पर्याय 2 पु ल देशपांडे, पर्याय 3 आनंद यादव, पर्याय 4 लक्ष्मण माने. आणि झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत पहा. पुढील प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. पर्याय 1 फूल, पर्याय 2 मोते, पर्याय 3 मूल, पर्याय 4 जळू. अनेक वचनी शब्द ओळखायला सांगितला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 मोते. पुढील प्रश्न आहे, सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. पर्याय 1 पुल्लिंग, पर्याय 2 स्त्रीलिंग,
पर्याय 3 नपुसकलिंग, पर्याय 4 यापैकी नाही. आणि सुरवंट हा शब्द कसा आहे तर पुल्लिंगी शब्द आहे. पहा ते सुरवंट. पुढील प्रश्न आहे निज कवेत घेणे म्हणजे काय? पर्याय 1 निजवणे, पर्याय 2 कडेवर घेणे, पर्याय 3 स्वतःच्या मिठीत घेणे, पर्याय 4 कडेलोट करणे. आणि निज कवेत घेणे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पहा